जयंती किंवा काय गणेश उत्सव याची कुणाकडेही मी 2 रुपयाची पावती फाडलेली नाही आणि कुणीही असं म्हणू शकत नाही की सुषमा अंधारेने अमुक एका माणसाला ब्लॅकमेल केलं। मी माहिती अधिकारचा कधी वापर केलेला नाहीये। देसाई साहेब, उभ्या महाराष्ट्राच्या आणि उभ्या देशातल्या कुठल्याही खात्याकडे माझा 1 रुपयाचा लाभार्थी म्हणून कसलाही अर्ज नाहीये। मी लढतीये ते फक्त आणि फक्त पुन्हा पुन्हा सांगते इथल्या तरुणाईच्या भवितव्यासाठी लढते आणि यासाठी काहीही किंमत चुकवायला मी तयार असेल। चला मी जरा पुढे येते देसाई साहेब की मी तुम्हालाच काय बोलतेय। माझ्याकडे काही पेपर्स आहेत, जरा प्रेसने हे पेपर्स बघावे। हा, या पेपरचा क्रम जरा माझ्याकडून चुकलाय। आपण असं म्हणालात की मलाच का बोलताय तुम्ही, मलाच का बोलताय। मग पेपर कटिंग नाही मिळाले, नाही याच्यातच लावले। हा, शंभूराजे, मी पहिली नाहीये तुम्हाला प्रश्न विचारणारी, पण तुम्ही हे केलेलं आहे। शिंदे गटाचे मंत्री देसाई यांना भाजपच्या दरेकरांचा आहे, हे ऑन रेकॉर्ड आहे। देसाई साहेब, ऑन रेकॉर्ड आहे हे सभागृहाच्या पटलावर। मी कॉप्या करून पास नाही हो झाले। मी मेरिट स्टुडंट आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे। किमान माझ्या ज्ञानाचा तरी मान ठेवा। अभ्यास करून बोलतीये। काय आहे याच्यामध्ये? मंत्र्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांविरोधात विधान परिषदेत जोरदार हल्ला। कोण कोण बोललंय माहितीये? प्रवीण दरेकरांनी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत। दरेकर असं म्हणतात की उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक स्वतःला काय समजतात? तापडे आणि लाड नावाचे निरीक्षक यांच्यात एवढी मस्ती येते कुठून? अधिकारी लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीत, यांच्यावर काय कारवाई करणार? असा खरा सवाल दरेकरांनी विचारला आहे। राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांना ठराविक अधिकारी आवडीचे का आहेत? ते अधिकारी कोण, मी तिथपर्यंतही पोहोचणार आहे। आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते दानवे साहेबांनीही आपल्याला ऑन रेकॉर्ड प्रश्न विचारलाय। मंत्री शंभूराजे देसाई अधिकाऱ्यांची वकिली का करीत आहात? हे 4 अधिकारी सरकारचे जावई आहेत का? 9 वर्ष एकाच जागी काम करूनही त्यांची बदली का होत नाही? हाच न्याय बाकीच्यांना लावणार का? मंत्री त्या अधिकाऱ्यांची एवढी बाजू का मांडत आहेत? कुठल्या अधिकाऱ्याबद्दल बोलते आणि का बोलते तेही आपल्याला सांगेल। तिसरं कोण बोललंय याच्यावरती? याच्यावर एकनाथ खडसे साहेबांनी प्रश्न विचारलाय। अधिवेशनातले प्रश्न आहेत हे सगळे। सेवा 24 वर्ष आणि गेली 20 वर्ष काही अधिकारी कार्यकारी पदावर आहेत। मंत्री महोदयांनी नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी डावलून बदल्या केल्या आहेत। मुंबई बाहेरील लोकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्र जोडून पुन्हा मुंबईत करण्यात आल्या आहेत। या नियमबाह्य बदल्या रद्द करून या संपूर्ण बदल्यांची आणि त्यातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी व्हावी। काय या अधिकाऱ्यांना तुम्ही जवळ केलेला आहे? मी याच्यातल्या तपशील वाचणार नाही। सरकारच्या कारभाराचा गोपनीय अहवाल फुटला। अतुल कुलकर्णींना आपण ओळखत असाल। अतुल कुलकर्णींनी आपल्यावरती खूप सारं लिहिलंय, पत्रकार आहेत, संपादक आहेत। अतुल कुलकर्णींनीही बराच वेळ याच्यामध्ये खूप भेळ खाता खाता भेळेच्या कागदावर लिहिलेला मजकूर याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच पद्धतीने की तुम्ही तुमच्याकडे काही मंत्री कशा पद्धतीने तुमच्या मर्जीतले आहेत आणि यांचे हात ओले होतात का यावरती लिहिलेलं आहे। चला मी जरा अजून पुढे जाते कारण खूप मुद्दे आहेत। हा, हे भाई जगतापांचं स्टेटमेंट आहे, काँग्रेसचे नेते। भाई जगताप असं विचारतात, राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांचे ठराविक अधिकारीच आवडीचे आहेत का? कशावरून विचारत आहेत? त्यांनी विचारलंय नागरी मंडळाच्या शिफारशी डावलून नियम मोडून केल्या बदल्या। नागरी सेवा मंडळाने 55 बदल्या सुचवल्या, त्यापैकी 10 बदल्या मंत्री कार्यालयाने बदलल्या। ते करताना जे लोक वर्षानुवर्ष कार्यकारी पदावर आहेत त्यांना पुन्हा त्याच पदावर ठेवलं गेलं। SR लाड हे 12 वर्ष, संदीप मोरे, SB पाटील, PR तावडे हे अधिकारी पनवेल, ठाणे, मुंबई परिसरात आहेत। निरीक्षक नंदकुमार जाधव पुणे जिल्ह्यात सतत 10 वर्ष कार्यरत आहेत। ACB सह अन्य गंभीर प्रकारचे गुन्हे असणाऱ्या अधिकाऱ्यांनाही मुंबई ठाण्यात क्रीम पोस्ट देण्यात आलेले आहेत। वैद्यकीय प्रमाणपत्रांची शहानिशा करण्यात आलेली नाही। 7 अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आलेल्या आहेत। स्वतः जगताप काय म्हणाले, भाई काय म्हणालेत बघा, या बदल्यांमध्ये